कोणतंही औषध केमिकल न वापरता पुढचे 5 वर्ष तुमच्या घरामध्ये एकही मच्छर येणार नाही याची गॅरंटी आहे। कारण की याचा रिझल्ट तुम्ही आता बघू शकता। मी हा उपाय या मच्छरवरती अप्लाय केला आणि लगेचच तो मच्छर काही सेकंदात मरून पडला। अगदी लाईव्ह रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तुम्ही समजू शकता किती जास्त हे पॉवरफुल आहे। काही सेकंदात मच्छर सर्व घरातील मच्छर मरून पडतात आणि मला रिझल्ट मिळालेला आहे, तुम्हालाही मिळेल। एकही रुपया खर्च होणार नाही, रोज रोज करण्याची गरज नाही। फक्त परत घरामध्ये मच्छर येऊ नयेत म्हणून काही टिप्स मी शेअर करणार आहे, त्या पूर्ण फॉलो करा आणि बघा काही सेकंदात माझ्या घरामध्ये सगळीकडे फरशीवरती अशा प्रकारे मच्छर मेलेले दिसले आणि मला रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात आणि हो, व्हिडिओ पूर्ण बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर इथे आपल्याला लागणार आहेत कडुलिंबाची काही पानं। कडुलिंबाची पानं अगदी फ्रीमध्ये घराच्या आजूबाजूला कुठेही मिळतात आणि अगदी खूपच पॉवरफुल आहेत कडुलिंबाची पानं मच्छर आणि घरातील इतर कीटक घालवण्यासाठी। त्यासाठी फ्रेश ताजी पानं अशी काही घ्यायची किंवा वाळलेली घ्यायची। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेजपत्ता। तेजपत्त्याची काही पानं घ्यायची, ती देखील आपल्याला तोडून घ्यायची आहेत। त्याला बारीक असं तोडायचं आणि तेजपत्त्याची वास येणारीच पानं घ्या, म्हणजे चांगला वास येत असेल अशी फ्रेश पानं घ्यायची। वास नसलेली पानं तेजपत्त्याची काहीच आपल्या उपयोगी येणार नाही, टाकली तरी त्याचा फायदा होणार नाही। आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लवंग। लवंग आपल्याला 2 लवंग घ्यायचे आहेत आणि लवंग देखील योग्य निवडणं खूप गरजेचं आहे। चुकीची लवंग घेतली तर त्याचा फायदा होत नाही। लवंग अशी निवडायची की त्याच्यावरती फूल असेल, म्हणजे त्याच्यावरती गोल असा आकार असतो। जसे की आता तुम्ही इथे बघू शकता, या दोन्ही लवंगवरती असा एक गोलाकार आहे, फूल आहे, तर तेच लवंग घ्यायची। खालची काडी फक्त काही कामाची नाही। आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लसणाचा पाचोळा। लसणाचा पाचोळा असा वाटीभर मी घेतलेला आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता यानंतर बघा, इथे लागणाऱ्या सर्व गोष्टी अगदी सहज घरामध्ये मिळतील अशाच आहेत। वेगळा असा खर्च नाही, वेगळा असं कोणतं केमिकल नाही। त्यासोबतच बघा इथे काय आहे ना, आपल्याला हे इन्ग्रेडियंट खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे काय करायचं, हे अजिबात स्किप तर करायचंच नाही। त्यासोबतच योग्य असे घ्यायचे, खराब झालेले किंवा असं काही काम चलाऊ बिलकुल घ्यायचे नाहीत। कारण की बऱ्याच वेळा आपण काय करतो, वस्तू तर वापरतो पण त्या खराब झालेल्या किंवा काही अशा म्हणजे योग्य त्या वस्तू वापरत नाही, त्यामुळे त्याचा रिझल्टही मिळत नाही आणि आपल्याला वाटतं की उपाय काम करत नाहीये। त्यामुळे या सर्व गोष्टींकडे काळजी घ्यायची। त्यानंतर सर्व गोष्टी एकत्रित करायच्या, खलबत्त्यामध्ये टाकायच्या। खलबत्त्यामध्ये टाकून ओबडधोबडच एक जीव थोडंसं बारीक याला आपल्याला करायचं आहे। आणि त्यासोबतच बघा इथे असं नाही की आता खूप जास्त याला बारीक पावडर करायचं, वाटलंच तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही करू शकता, पण काही गरज नाही। यामध्ये 1-2 लसणाच्या कळ्या देखील आलेल्या आहेत किंवा इथे आपण जो कडुलिंबाचा पाला टाकलेला आहे त्याला मी थोडंसं एकजीव करत आहे, म्हणजे कसं थोडंसं हे बनायला देखील लवकर बनेल आणि याचा रिझल्ट आपल्याला जास्त लवकर मिळेल। कारण की काय होतं ना, हे सर्व गोष्टी जसं आता तुम्ही बघितलं, एकतर वाळलेल्या आहेत किंवा थोड्याशा म्हणजे अशा ओलसर फ्रेश नाहीत, त्यामुळे काय होतं ना, यामधील जो अर्क आहे तो येण्यामध्ये टाइम लागतो। त्यासाठी आपल्याला इथे याला एकजीव करायचा आहे आणि परत आपण याला एका वाटीमध्ये काढणार आहोत। आता यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कापूर। कापूर जे आहे ना, ते अगदी घरामध्ये सहज मिळणारी गोष्ट आहे आणि घरामध्ये तुम्ही सहज जरी कापूर जाळला ना तरी तुम्हाला खूप जास्त फायदे मिळतील। मच्छर जातात, पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि त्यासोबतच घरामध्ये जर बॅड स्मेल येत असेल ते देखील घालवण्यासाठी मदत होते। त्यामुळे 2 कापूरच्या वड्या चांगल्या बारीक करून घ्यायच्या आणि यामध्ये त्याचं पावडर टाकायचं, व्यवस्थित पावडर टाकून घ्यायचं। कापूर टाकताना अजिबात कंजूसपणा करू नका, कारण की कापूर इथे मेन इन्ग्रेडियंट आहे। जसं जसं हा उपाय जुना होत जातो ना, तसं तसं कापूर आपलं काम प्रभावशाली करतो। आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे डांबर गोळी, नॅफ्थलिनची गोळी, जी आपल्या घरामध्ये आपण कपाटामध्ये किंवा बेडमध्ये ठेवतो किंवा बाथरूम टॉयलेटमध्ये ठेवतो वास येऊ नये म्हणून, ती एक नॅफ्थलिनची गोळी घ्यायची। आणि जर तुमच्याकडे नॅफ्थलिनची गोळी नसेल, डांबर गोळी नसेल, तर तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या मेडिसिन ज्या दवाखान्यामध्ये आपल्याला देतात आणि ते आपण पूर्ण कोर्स करत नाही, घरामध्ये अशीच पाकिटं पडून राहतात आणि ते एक्सपायर होतात, ते आपण वापरत नाही, तर एक्सपायर झालेलं एखादं टॅबलेट असेल तुमच्याकडे तर 2-3 गोळ्या घ्यायच्या आणि त्या खलबत्त्यामध्ये बारीक करायच्या। एक्सपायर झालेल्या असाव्यात याची काळजी घ्यायची आणि ते पावडर आपण या वाटीमध्ये टाकायचं। दोन्हीपैकी एक जे असेल ते घ्या। त्यानंतर 2 ग्लास पाणी मी घेतलेलं आहे एका कढईमध्ये। कोणतंही असं भांडं वापरा जे तुम्ही दररोज खाण्यापिण्या बनवण्यासाठी काही वापरत नाही असं, कारण की याचा वास थोडासा या भांड्याला राहतो। धुतल्यानंतर 1-2 वेळा धुतल्यानंतर जातो, पण एका वेळेस जात नाही।
त्यामुळे असंच भांडं वापरा जे उपयोगात नाही। त्यानंतर यामध्ये आपण सगळं एकत्रित केलेलं मिश्रण पावडर टाकायचं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करायचं। नेफ्थलिनची गोळी, डांबर गोळी व्यवस्थित यामध्ये पाण्यामध्ये ना तरंगते, ती लवकर अशी विरघळत नाही, मिक्स होत नाही, तर त्यासाठी याला चांगलं ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण याला ठेवणार आहोत गॅसवरती याला ठेवायचं आहे। पाण्याचा कलर बदलेपर्यंत याला आपल्याला गरम करायचं आहे। त्यासोबतच यामधील जी डांबर गोळी आहे ती चांगली यामध्ये मिक्स झाली पाहिजे, विरघळली पाहिजे, तोपर्यंत आपण याला गरम करणार आहोत। आणि हे आपण फुल गॅसवरती, मीडियम गॅसवरती करू शकतो आणि हे काही आपल्याला दररोज करण्याची अजिबात गरज पडत नाही। आणि बघा पाण्याचा कलर पूर्णपणे बदललेला आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। डांबर गोळी देखील चांगलीच यामध्ये विरघळलेली आहे। आता हे पाणी आपण गाळून घेऊयात। आता बघा हे लिक्विड तुम्ही ना एकदा बनवून ठेवलं भरपूर बॉटलमध्ये, जसं आपण एखादं फ्लोअर क्लीनर किंवा काही भरून ठेवतो तसं तुम्ही भरून ठेवलं ना तरी चालतं। म्हणजे कसं पाहिजे तेव्हा काढायचं आणि वापरायचं। जेवढं हे जुनं होत जाईल तेवढा याचा स्ट्रॉंग असा वास येत राहतो। फक्त एकच मला हा उपायाचा थोडंसं ड्रॉबॅक वाटतो की थोडा याचा ना उग्र वास येतो, कारण की बघा मच्छर घालवायचं खूप महत्त्वाचं आहे। छोटा मच्छर आपल्याला खूप मोठा आजार देऊ शकतो। घरामध्ये लहान मुलं, वृद्ध माणसं असतील तर मच्छर खास करून आपण घालवलेच पाहिजेत। केमिकल वापरले तर खर्च होतो, त्याचे दुष्परिणाम होतात, त्यामुळे थोडा वास सहन करणं मला तरी काही जास्त असं मोठं वाटत नाही। त्यामुळे मी हा उपाय नेहमी घरामध्ये वापरते आणि खरं सांगू मला याचा भरपूर फायदा होतो। आणि विशेष म्हणजे आता बघा हे आपण थंड थोडंसं होऊ देऊ किंवा असंच तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरलं तरी चालतं। आणि जसं की मी म्हणलं घरामध्ये परत मच्छर येऊ नयेत म्हणून सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे घरामध्ये इकडे तिकडे कुठे पाणी साचलेलं असेल, काही अडगळीत सामान ठेवलेलं असेल, ओलावा आलेला असेल किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही भरपूर असे प्लांट्स लवर असाल, झाडं लावत असाल तर त्याच्या अवतीभोवती आपल्याला पाणी कुठे साचलेलं असेल ते चेक करायचं आहे, ते काढायचं आहे। कुठे ओलावा नेहमी असेल तर तो ओलावा कमी करायचा आहे। 1-2 दिवस त्या जागी थोडा कोरडेपणा राहू द्या। त्यासोबतच अगदी साचलेलं पाणी असेल, कूलरमध्ये असेल किंवा इकडे तिकडे कुंडीमध्ये, ते फेकून द्यायचं। त्यासोबतच झाडं झुडपं असतील त्या ठिकाणी याला स्प्रे नक्की करायचं, कारण की ओलाव्यामुळे काही मच्छर खूप जास्त होतात। आणि त्यासोबतच बघा संध्याकाळच्या वेळी खिडकी दरवाजे लावायचे आणि त्याच्या आजूबाजूला खिडकी दरवाजांच्या हा स्प्रे नक्की करायचा। म्हणजे बघा काय होतं ना, पूर्ण घर जर तुम्ही कव्हर केलं तर तुमच्या घरामध्ये एकही मच्छर येत नाही आणि आला असेल मच्छर चुकून जरी तरी या स्प्रे घरामध्ये आपण मारलेला असतो, त्यामुळे तो आपल्या घरामध्ये जिवंत राहत नाही। एकदा करून बघा, असा याचा रिझल्ट मिळेल ना की तुम्ही बघून चकित व्हाल आणि यानंतर तुम्हाला असे भरपूर मच्छरची लिक्विड, कॉईल यामध्ये पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही। आणि मी हा उपाय नेहमी करते, अगदी दररोज देखील करण्याची गरज पडत नाही। आठवड्यातून 1-2 वेळा जरी हा स्प्रे व्यवस्थित घरामध्ये केला ना तरी चालतो। वाटलंच तर तुम्हाला उग्र वास येत आहे असं वाटत असेल तर तुम्ही एखादं रूम फ्रेशनर मारा हे मारल्यानंतर, म्हणजे वासही दबून जाईल आणि रिझल्टही मिळेल। आता बघा इथे एक मच्छर बसलेला होता, लाईव्ह डेमो मी तुम्हाला देते। या मच्छरवरती हा स्प्रे मी केला आणि लगेचच मच्छर खाली मरून पडला। एकदा करून बघा आणि काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच उत्तर देईल। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मच्छरांसोबत माझ्या घरातील कॉकरोच घालवण्यासाठी देखील हा स्प्रे मला खूप कामी आलेला आहे, त्यामुळे एकदा ट्राय करून बघा। आणि हो, व्हिडिओ नक्की शेअर करा। आजकाल मच्छर, कॉकरोच सर्वांच्या घरी झालेले आहेत, त्यामुळे त्यांनाही याचा फायदा होईल।